मित्रांनो, मी प्रशांत पाटील. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं जावाचं सेकंड फीचर दॅट्स कॉल्ड एज अ फंक्शन इंटरफेस, आणि आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत आपण डिफॉल्ट मेथड इन अ जावा 8. सो व्हॉट इज द डिफॉल्ट मेथड? So default method is the method inside an interface with a method body. It was introduced in Java 8 and main purpose is support to backward compatibility. तर काय असतं डिफॉल्ट मेथड? डिफॉल्ट मेथड म्हणजे आतापर्यंत इंटरफेसमध्ये सगळ्या ॲबस्ट्रॅक्ट मेथड होत्या. ओके, तर आता डिफॉल्ट मेथड जर आपण इंटरफेसमध्ये ॲड केली तर डिफॉल्ट मेथडला बॉडी असते, म्हणजे इंटरफेसमध्ये ऑल ॲबस्ट्रॅक्ट मेथड असायच्या आणि आता डिफॉल्ट मेथड ही ॲड करू शकतो विथ बॉडी. ठीक आहे, हा झाला डिफॉल्ट मेथडची डेफिनेशन. ओके, म्हणजे बिफोर द जावा 8 काय होत होतं? बिफोर द जावा 8 फक्त ऑल आर ॲबस्ट्रॅक्ट मेथड होत्या, पण आता जावा 8 आल्यापासून तुम्ही ॲबस्ट्रॅक्ट मेथड आणि डिफॉल्ट मेथडही ॲड करू शकतात. त्याच्याबरोबर स्टॅटिक मेथडही ॲड करू शकतात. डिफॉल्ट मेथडलाही बॉडी असते आणि स्टॅटिक मेथडलाही बॉडी असते. स्टॅटिक मेथड आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, दॅट्स कॉल्ड ॲज अ डिफॉल्ट मेथड. सेकंड इम्पॉर्टंट सिंटॅक्स कसा आहे बघा. डिफॉल्ट मेथड ऑलवेज स्टार्ट विथ अ डिफॉल्ट कीवर्ड. Okay, normally void is doesn't return anything and method name, everything is remaining same, it's a body. Okay, default method always start with the default keyword. Okay, then महत्वाचा पॉइंट येतो what is the need किंवा what is why default method was introduced. ठीक आहे, मेन रिझन काय त्याचं? सगळ्यात मेन रिझन एकच आहे, काय माहिती का? backward compatibility means what? Add a new method is an interface without breaking the old implemented classes. तर होत काय होतं, एकदम सिंपल एक्झाम्पल देतो. एक इंटरफेस असायचं त्याच्यात सगळ्या ॲबस्ट्रॅक्ट मेथड असायच्या. लेट्स ॲझ्युम 3 ॲबस्ट्रॅक्ट मेथड मी डिक्लेअर केल्या. ओके, आणि 3 ॲबस्ट्रॅक्ट मेथड मी इम्प्लिमेंट करायचो चाइल्ड क्लासेसमध्ये. समजा आफ्टर 1 इयर नंतर एक न्यू रिक्वायरमेंट आली, त्या रिक्वायरमेंटसाठी एक नवीन ॲबस्ट्रॅक्ट मेथड ॲड केली इंटरफेसमध्ये आणि ती ॲबस्ट्रॅक्ट मेथड पुन्हा इम्प्लिमेंट केली सगळ्या चाइल्ड क्लासेसमध्ये. म्हणजे तुम्ही काय झालं, इंटरफेस पण मॉडिफाय झाले, ते लॉट ऑफ ऑल चाइल्ड क्लास मॉडिफाय करण्यात आले. त्याच्यानं काय झालं, वी नीड टू टेस्ट द होल क्लासेस, म्हणजे सगळं काही टेस्ट करावं लागलं. त्यामुळे इट्स टू रिस्की. तर जावा 8ने काय सांगितलं, एवढं सगळे चाइल्ड क्लासेस मॉडिफाय करण्याची गरज नाही बाबांनो. मी काय करतो, डायरेक्ट क्लासमध्येच एक डिफॉल्ट नावाची मेथड देतो, त्याला डायरेक्ट बॉडी ॲड करू शकतात. म्हणजे इंटरफेसमध्ये काय झालं, डिफॉल्ट मेथड केली, त्याच्यामध्ये बॉडी लिहिली, त्या बॉडीमध्ये लॉजिक तुम्ही टाकू शकतात. म्हणजे नो नीड टू ब्रेक द ओल्ड इम्प्लिमेंटेड क्लासेस. त्याच्यानं काय झालं, तेवढीच मेथड इंटरफेसमध्ये तेवढीच मेथड आपल्याला टेस्ट करायचं आहे. ते टेस्ट केलं म्हणजे सक्सेसफुल झालं. नो नीड टू मॉडिफाय द अदर चाइल्ड क्लासेस. ठीक आहे, हे झालं डिफॉल्ट मेथडचा मेन नीड, बॅकवर्ड कम्पॅटिबिलिटी. ठीक आहे, तर आता आपण ॲक्च्युअलमध्ये रिअल टाइम एक्झाम्पल बघणार आहोत. हे बघा, सिम्पल आहे. रिअल टाइम एक्झाम्पलमध्ये आपण काय करू, एक इंटरफेस डिक्लेअर करू. ठीक आहे, एक इंटरफेस डिक्लेअर केलं. इंटरफेसचं नाव घेतलं आपण टाटा. टाटा इज अ वन कार, सो टाटा नावाचा एक घेतला. त्याच्यामध्ये काय केलं, एक आपण void कार, टाटा कार आहे. ठीक आहे, आणि ही झाली ॲबस्ट्रॅक्ट मेथड. ठीक आहे, एक ॲबस्ट्रॅक्ट मेथड आपण टाकली. परत आपण काय करू, एक नॉर्मली मेन मेथड घेऊ. तिचं काय नाव द्यायचं आहे आपल्याला, मेन ऑपरेशन नावाची मेथड घेतली. ठीक आहे, मेन मेथड नावाची ऑपरेशनची मेथड घेतली. टाटाला काय करू, ते इम्प्लिमेंट करू. ओके, इम्प्लिमेंट केलं. टाटा इम्प्लिमेंट केल्यामुळे काय आलं, एरर येतोय बाबा, ज्या मेथड तिथे ॲबस्ट्रॅक्ट आहे त्या इथे इम्प्लिमेंट करा. इम्प्लिमेंट केली. ओके, इथे काय दिलं मी, फक्त इथे नॉर्मली प्रिंट करून घेतलं. काय टाकलं मी, टाटा कार टाकून घेतलं. ठीक आहे, सिम्पल. आणि या ठिकाणी काय, मेन ऑपरेशन म्हणजे काय, क्लासचा आपण ऑब्जेक्ट घेतला चाइल्ड क्लासचा, इक्वल टू न्यू मेन ऑपरेशन आणि कॉल करून दिले m.car. ठीक आहे, नॉर्मली रन केलं. म्हणजे काय, एक इंटरफेस घेतलं होतं, इंटरफेसमध्ये कार नावाची ॲबस्ट्रॅक्ट मेथड घेतली आणि मेन ऑपरेशनमध्ये काय केलं, ऑब्जेक्ट बनवून कॉल करून दिलेलं, मी रन केलं नॉर्मली. ठीक आहे, कॅन्सर आलं टाटा कार. पण जावा 8 मध्ये काय होतं, तुम्हाला वेगवेगळ्या चाइल्ड क्लासमध्ये मॉडिफाय करण्याची गरज नाही बाबा. तुम्ही इथेच, आता मी सेकंड एक नॉर्मली एक एक्झाम्पल घेऊ आपण आता. ठीक आहे, एक एक्झाम्पल काय घेतलं, अजून एक आपण डिफॉल्ट मेथड इम्प्लिमेंट करू. ठीक आहे, डिफॉल्ट मेथड ऑलवेज स्टार्ट विथ अ डिफॉल्ट कीवर्ड. ठीक आहे, डझंट रिटर्न एनिथिंग. ठीक आहे, आणि मी काय घेतलं, दुसरी मेथड काय घेतो, महिंद्रा कार. काय करू, महिंद्रा कार. ठीक आहे, महिंद्रा कार घेतले. ठीक आहे, आणि डिफॉल्ट मेथडला बॉडी असते. त्याच्यामध्ये मी काय टाकून दिलं, फक्त टाकलं महिंद्रा कार.
इकडे लिहिण्याची गरजच पडली नाही मला. ठीक आहे, आणि इकडे मी डायरेक्ट काय करेल एम डॉट महिंद्रा कार. बस किती शॉर्टकट काम झालं आपलं बघा. रन केलं टाटा कार महिंद्रा कार. ठीक आहे, हा झाला फर्स्ट फाईल. डिफॉल्ट मेथड कशी इम्प्लिमेंट करतात. डिफॉल्ट मेथड ऑलवेज राईट विथ द डिफॉल्ट कीवर्ड, then it's a return, no doesn't return anything, so void, and Mahindra car is a method name, and we can directly call through the child class object m dot Mahindra car. ठीक आहे, this is the first way. and second way मध्ये काय होतं की आपण मल्टिपल इंटरफेस घेतलेत. काय घेतलेत आता आपण मल्टिपल इंटरफेस घेतलेत. आता एक पहिलं झालं टाटा कार घेतला होता बाबा. ठीक आहे, टाटा कार घेतला, काय झालं आपण एक इंटरफेस घेतला. आपण अजून एक इंटरफेस घेऊ, महिंद्रा इंटरफेस घेऊ. ठीक आहे, टाटा इंटरफेस घेतला, एक महिंद्रा घेतला. ठीक आहे, याच्यामध्ये काय केलं आपण महिंद्रा इंटरफेस घेतला. इथे पण आपण काय केलं आपण इथे काय केलं टाटा इंटरफेस मध्ये आपण जे नाव देतो ना इथे आपण कार नाव देऊन दिला. ठीक आहे, आणि ह्याच कारचा पूर्ण क्लास घेऊ इथे महिंद्रामध्ये पण सेम मेथड घेतली इम्प्लिमेंट. महिंद्रा कार दिलं. ठीक आहे, इथे म्हणतात टाटा कार. ठीक आहे, दोघी टाटामध्ये जी मेथड घेतली डिफॉल्ट मेथड तिचंही नाव कार आहे, महिंद्रामध्ये जी डिफॉल्ट मेथड घेतली तिचं पण नाव कार आहे. म्हणजे दोघी मेथड सेम आहे. आणि मेन ऑपरेशन करताना आपल्याला काय करायचं माहिती आहे का तुम्हाला, तिला इम्प्लिमेंट करताना टाटाला पण इम्प्लिमेंट करायचं आहे आणि महिंद्राला पण इम्प्लिमेंट करायचं. त्याच्याने काय होणार आहे एरर येणार आहे. काय येणार आहे, अरे तुम्ही असं तर कॉल करू शकत नाही, त्याला कंपाईल टाइम एरर येणार. मग आपल्याला असं करायचं नाही कंपाईल टाइम एरर येईल असं, बरोबर. मग आपल्याला काय करावं लागेल आपल्याला एक मेथड घ्यावं लागेल. बघा आता एरर येणार आहे, बरोबर. कार मेथड कॉल केला तर काय येणार ना कंपायलेशन टाईप. का टाटामध्ये पण कार नावाची मेथड आहे, महिंद्रा पण मध्ये कार नावाची मेथड आहे. मग कशाला कॉल करणार ते तर आता ॲम्बिग्युइटी होऊ शकते. आपण काय करणार या ठिकाणी, मग आपण डायरेक्ट सीधा इंटरफेसचं नाव घेणार टाटा डॉट सुपर डॉट कार. जर मी टाटा डॉट सुपर डॉट कार घेतलं रन केलं तर कोणती मेथड कॉल होणार टाटा कारची, आणि इथेच मी महिंद्रा म्हणून कॉल केलं तर महिंद्राची कॉल होणार. म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रोग्राम समजला. म्हणजे इथे मल्टिपल इंटरफेस आपण अशा प्रकारे इम्प्लिमेंट करतो. समजलं प्रत्येकाला. ठीक आहे, सोप्या वेळेने बनवलं होतं. एक इंटरफेस बनवलं टाटाचं, त्याच्यामध्ये कार मेथड घेतली. एक इंटरफेस बनवला महिंद्राचं, त्याच्यामध्ये कार मेथड घेतली. दोघींमध्ये सेम मेथड काय झाल्या ओव्हरराईड झाल्या होत्या. मेन ऑपरेशन मध्ये काय केलं आपण चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट बनवून घेतला आणि त्याला कॉल करून दिला एम डॉट कार. मग एम डॉट कार तर दोघींमध्ये ठीक आहे दोघी पॅरेंट आहे टाटा महिंद्रा म्हणून ॲम्बिग्युइटी येत होती. मग ती रिझॉल्व्ह करण्यासाठी काय केलं कार इथे ओव्हरराईड केलं आणि त्याला कॉल करताना आपण काय केलं इंटरफेस नेम डॉट सुपर आणि कार. ठीक आहे, म्हणजे ज्या इंटरफेसने आपण कॉल करू ते इंटरफेसची मेथड कॉल होईल. दॅट्स सिम्पल. ठीक आहे, दिस इज अ कम्प्लीट डिफॉल्ट मेथड. ओके, इट्स अ थर्ड फीचर डिफॉल्ट फीचर्स. ओके, आणि मेन काय डिफॉल्ट फीचरमध्ये कोणी काही विचारलं तर डिफॉल्ट मेथड इज अ मेथड इनसाइड अन इंटरफेस विथ अ मेथड बॉडी. याच्यामध्ये मेथड बॉडी ऍड करतो. ठीक आहे, डिफॉल्ट मेथडच्या आधी काय होतं तर इंटरफेसमध्ये ऑल आर ॲबस्ट्रॅक्ट मेथड होत्या. तर हे आजचं लेक्चर आपलं एंड झालेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्टॅटिक मेथड बघणार आहोत. ठीक आहे, ऑल द बेस्ट. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.